श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी तांब्याचे कडे घालतात का? पण ते कोणाला घालावे, कोणाला घालू नये आणि त्याचे खरे फायदे काय आहेत, हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तांब्याचे कडे कोणी घालावे, फायदे, नियम आणि संपूर्ण माहिती. कोणी घालावे, घालण्याचे फायदे, नियम आणि काळजी. कोणी घालू नये, तांब्याचे कडे घालण्यापूर्वी ही माहिती नक्की पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांब्याच्या कड्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्या अगोदर जर आपण आपल्या @swami-3131 या चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तांब्याचे कडे म्हणजे काय? तर तांबे हा प्राचीन काळापासून महत्त्वाचा धातू मानला जातो. आयुर्वेदात आणि भारतीय परंपरेत तांब्याला विशेष स्थान दिले आहे. अनेक लोक श्रद्धेने तर काही आरोग्याच्या दृष्टीने तांब्याचे कडे घालतात. आरोग्य आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पाहायला गेलो तर लोक तांब्याचे कडे शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि थकवा दूर होतो. हे कडे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. तांब्याचे कडे उष्णता कमी करण्यास मदत करते. तुम्हाला माहीत आहे का तांब्याचे कडे घालण्याचे फायदे काय आहे? तर पाहू शकतात. रक्त शुद्धीकरण करण्यासाठी तांब्याचे कडे खूप महत्त्वाचे आहे. आजार दूर राहतात. पचन शक्ती वाढते. मानसिक शांतता आणि ज्योतिष उपाय. तर रक्त शुद्धीकरण म्हणजेच तांब्याच्या संपर्कामुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते. हा एक उपाय झाला. तांब्यात जंतुनाशक गुणधर्म असतात, म्हणजेच अँटीबॅक्टेरियल असतात, ज्यामुळे आजार दूर राहतात. त्याचबरोबर पचनशक्ती वाढते. आपल्या पोटाच्या विकारावर तांबे फायदेशीर मानले जाते. तांब्याचे कडे मन शांत ठेवते आणि रागावर देखील नियंत्रण मिळवण्यास मदत करते. त्याचबरोबर कुंडलीत जर सूर्य आणि मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी देखील तांब्याचे कडा वापरला जातो. हे कडे कोणी घालावे? आता तुम्ही म्हणाल कोणी घालावे म्हणजे काय? पुरुषाने घालावे, लहान मुलांनी घालावे का, स्त्रीने, लग्न झाल्या स्त्रीने घालावे का, बिनलग्नाच्या मुलीने घालावे का? तर बघा, असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. तर बघा, ज्यांना सांधेदुखी किंवा हातपायांचा त्रास जाणवतो, जे दिवसभर संगणकावर किंवा कॉम्प्युटरवर शारीरिक मानसिक असे म्हणजे खूप मेहनतीचे काम करतात, ज्यांना सकारात्मक ऊर्जा हवी असेल असे वाटते, ते घालू शकतात. काही ज्योतिषी परंपरामध्ये सूर्य ग्रह बळकट करण्यासाठी तांबे धारण करण्याचा सल्ला दिला जातो. याचे फायदे पाहायला गेलो तर शरीरातील तांब्याच्या जी गरज आहे ते पूर्ण होण्यास काही प्रमाणात याची मदत होऊ शकते. आता हे घातल्याने शरीरातील ऊर्जा आणि उत्साह वाढवण्याची भावना काहींना जाणवते. आता जे घालतात त्यांना हे घातल्याने त्यांना जाणवतं. आणि धार्मिक आणि श्रद्धेनुसार जर सकारात्मक ऊर्जा वाढते. तांब्याचे कडे सामान्य उजव्या हातात घालायची प्रथा आहे. काही लोक डाव्या हातातही घालतात, परंतु धार्मिक किंवा ज्योतिष कारण असल्यास ज्या हातात सांगितले आहे त्याच हातात घालावे. तुम्हाला जर वरून जर ते कडे घालायचे असेल, अगर तुमच्या उष्णता आहे त्यावरून घालायचे असेल, तर ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला जर घालायचे असेल तर नक्की त्याच हातात घाला. असं नाही की डाव्या घातलं उजव्या घातलं, कधी ह्या त्या बदलाबदली असे करू नका, कारण त्याचे पण जेवढे फायदे तेवढे तोटे देखील आहेत. आता तांब्याचे कडे घालताना दिवस आणि हात या दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व आहे. आता कोणतेही कार्य करताना आपण मुहूर्त वगैरे बघत असतो, कोणता दिवस, रात्र, दुपार, सकाळ,
त्याचबरोबर कोणता दिवस शुभ आहे, कोणता दिवस अशुभ आहे, याप्रमाणे आपण जसे दुसरे विधी करतात त्याचप्रमाणे तांब्याचे कडे घालण्याचा देखील एक विधीच असतो. म्हणजेच दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व आहे. म्हणजे तांब्याचे कडे घालतानाचा दिवस आणि हात. आता पहा, योग्य पद्धतीने कडे घातल्यास त्याचे सकारात्मक फायदे लवकर मिळतात. उजव्या हातात कडे घालणे सर्वात शुभ आणि फायदेशीर मानले जाते. विवाहित ज्या महिला आहेत त्यांनी डाव्या हातातच कडे घालणे तांब्याचे खूप शुभ मानले जाते. तांब्याचे कडे कोणत्या दिवशी व कधी घालावे तर पाहू शकताय, तांब्याचे कडे आपण विशेष म्हणजे त्याचे महत्त्व आहे. तर आपण तांब्याचा संबंध सूर्यग्रहाशी आहे, त्यामुळे हे कडे रविवारच्याच दिवशी घालावे. वेळ रविवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 11 वाजायच्या आधी हे कडे धारण करणे शुभ मानले जाते. कोणते पण रत्न असो, या कडे घालण्यापूर्वी विधी करणे खूप महत्त्वाचे असते. तर आपण पाहिलेले याच्या अगोदर पण जे 5 रत्न आहे, हे कोणते पण रत्न असो, धातूचे आपण जे परिधान करणार आहोत त्याच्या अगोदर एक विधी करत असतो. तर आपल्याला हे रविवारी घालायचे आहेत. कोणत्या हातात घालायचं आहे ते तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार जर घालणार असाल तर त्यांना विचारूनच ते घालावे. उजवा हात हा खूप शुभ मानला जातो. त्याचबरोबर हा आपल्याला विधी करणे खूप महत्त्वाचे असते. तर त्याच्या अगोदर आपल्याला शनिवारी रात्रीच देवघराच्या समोर बसून एका वाटीमध्ये गंगाजल किंवा शुद्ध पाण्यात ते कडे बुडून ठेवायचे आहे आणि सकाळी रविवारी सकाळी ते स्वच्छ करून देवाचा आशीर्वाद घेऊन हातात घालावे. तांब्याचे कडे घालताना शुद्ध तांब्याचे कडे वापरावे. असं काहीतरी मिक्सअप काहीतरी घालताय तसं घालू नका शोअपसाठी. तर ते शुद्ध तांब्याचेच घालावे. नियमित स्वच्छ करा. खूप घट्ट किंवा खूप सैल पण नसावे. त्वचेवर खाज, पुरळ किंवा त्रास होत असल्यास वापरणे थांबावे. हे तांब्याचे कडे कोणी घालू नये तर बघा, ज्यांना तांब्यामुळे त्वचेची ॲलर्जी होती तर त्यांनी हे तांब्याचे कडे घालू नये. त्वचेचे गंभीर आजार असल्यास लक्षात असू द्या की केवळ तांब्याचेच कडे घालून कोणताही आजार बरा होईल अशी अपेक्षा ठेवू नका. तर अशा प्रकारे तांब्याचे कडे कोणी घालावे, फायदे काय आहे, नियम, संपूर्ण माहिती, कोणी घालावे, घालण्याचे फायदे काय आहेत, नियम आणि काळजी, कोणी घालू नये, तांब्याचे कडे घालण्यापूर्वी ही माहिती नक्की पहा. आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण यामध्ये संपूर्ण माहिती आहे. जर तुम्हाला अजून याबद्दल काही माहिती हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नवीन अजून व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल तुमच्यासाठी. अशा प्रकारे आपण आपल्या स्वामी -3131 या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. अशा प्रकारे जर हा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.